आदित्य ठाकरे तरी थोडा अभ्यास करून बोलतील, भाषण ऐकून बोलतील. मला असं वाटतं की त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली. राहुल गांधी यांनी जे म्हटलेलं आहे ते कसं अयोग्य आहे आणि उच्चपदस्थ लोकांनी असं का म्हणू नये हे देखील सांगितलेलं आहे. कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे सगळे काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे नेते कालपासून सर्वोच्च न्यायालयाचं गुणगान करतायत. याचं मला मनापासून समाधान आहे. आम्हाला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्ट चांगलं आणि आमच्या विरोधात निर्णय गेला तर सुप्रीम कोर्ट वाईट. सर, आपण आता आव्हानं सांगितलेत, आव्हानं खरोखर वाढता आहे, तर महाराष्ट्र पोलीस दल कसं तयार आहे? महाराष्ट्र पोलीस दल हे देशातले एक अतिशय प्रशिक्षित आणि त्या ठिकाणी सगळ्या पोलिसांना देतो आहोत आणि मला विश्वास आहे की नवीन युगाच्या जे काही आव्हानं आहेत ते आव्हानं देखील पेलण्याकरता आपलं पोलीस दल हे पूर्णपणे सज्ज असेल. आता देशातला सगळ्यात मोठा सायबर प्लॅटफॉर्म हा आपण महाराष्ट्रामध्ये तयार करतो आहोत की ज्याच्यामध्ये आपण एकाच प्लॅटफॉर्मवर सोशल मीडिया असतील, बँकिंग सेक्टर असेल, नॉन बँकिंग ऑर्गनायझेशन्स असतील, सगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, अशा सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा आपला प्रयत्न आहे, जेणेकरून रिस्पॉन्स टाईम फास्ट असेल आणि आपल्याला अशा प्रकारची सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक गुन्हेगारी मोडून काढता येईल. महाराष्ट्रातल्या पोलीस कर्मचाऱ्यांची देखील संख्या अल्प प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे गुन्हेगारी रोखत असताना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. ज्या पोलीस स्टेशनला 50 कर्मचाऱ्यांची गरज आहे तिथे केवळ 5-10 कर्मचारी आहे. अशी परिस्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी आहे. अशी परिस्थिती असं म्हणता येणार नाही, कारण देशामध्ये आपण जो आपलं पोलीस दल आहे देशातलं सगळ्यात मोठं पोलीस दल आहे, सगळ्यात मोठं. पण हे खरं आहे की मागच्या काळामध्ये 3 वर्ष भरती होऊ शकली नाही, त्यामुळे काही कमतरता त्या ठिकाणी तयार झाली. पण ती भरून काढण्याकरता आपण अभूतपूर्व अशी जवळपास 18,000 लोकांची भरती आता या ठिकाणी घेतलेली आहे. आता PSI देखील आत्ता हे 500 आले आहेत, अजून जवळजवळ 650-700 PSI हे आपल्याला सप्टेंबरमध्ये त्या ठिकाणी मिळतील. शेवटी एक 2-3 वर्षाचा लॅग जेव्हा पडतो त्यावेळी आपण रिक्रुटमेंट तर मोठ्या प्रमाणात करू शकतो, पण प्रशिक्षणही द्यावं लागतं. त्यामुळे तेवढी प्रशिक्षणाची व्यवस्था देखील उभी करावी लागते. ती आपण करून हा जो काही एक थोडा बॅकलॉग आहे हा दूर करण्याचा प्रयत्न करतो. सर, कालच्या बारसू प्रकरणानंतर आपण जे निवेदन केलं त्यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये भाजप महाराष्ट्र द्वेषी आहे असं एक त्यांनी आरोप केलेला आहे. कारण कोकणातल्या लोकांना फंडिंग होतोय, ते देशद्रोही काम करतात का असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की मला असं वाटत होतं की किमान आदित्य ठाकरे तरी थोडा अभ्यास करून बोलतील, भाषण ऐकून बोलतील. मला असं वाटतं की त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आणि ज्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि ज्यांना विरोधाला विरोध करायचा आहे अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय आहे. सर, अधिवेशनामध्ये यांच्या संदर्भात आज सामनामधनं अत्यंत खालच्या पातळीची टीका करण्यात आलेली आहे. याला नेमकं आपण कसं बघतो? मी वाचत नाही सामना. आणि दुसरं, आज पुण्यामध्ये खरं तर संभाजी भिडेंच्या विरोधात आंदोलन होणार होतं, मात्र अमितजी येतात म्हणून या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. मला कल्पना नाही. सर, औरंगजेबाच्या संदर्भात बरंच वादंग झालं अधिवेशनामध्ये देखील. प्रकाश आंबेडकर यांचं असं म्हणणं आहे की मजारीवर कोणी गेलं किंवा स्टेटस ठेवलं तर तो गुन्हा कसा होतो, जर असं सरकारने गुन्हा दाखल केला तर जनतेने सरकारविरोधात उभं राहायला पाहिजे. असं आहे, या संदर्भात मी अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. मला असं वाटतं या भूमिकेनंतर पुन्हा कोणाला मला त्या ठिकाणी जबाब देण्याची आवश्यकता नाही. राहुल गांधी अनेक जण पक्ष जॉईन करतात, तर आपण याकडे कसं बघतात? हे चांगली गोष्ट आहे. समजा आपल्या एक सेवानिवृत्त झाल्यानंतर काही लोकांना जर राजकारणात येऊन सेवा करण्याची इच्छा असेल तर चांगली गोष्ट आहे, वाईट काय. संपूर्ण महाराष्ट्र अधिवेशनाकडे लक्ष लावून होता. ह्या अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं असा प्रश्न आता नेमकं काय देण्याचा प्रयत्न? या अधिवेशनात खूप काही जनतेला मिळालं. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली. या अधिवेशनामध्ये विशेषतः मला असं वाटतं की वेगवेगळ्या ज्या योजना म्हणजे आपण मोदी आवास योजनेसारखी 10 लाख घरं देणारी योजना त्या ठिकाणी आणली. आज वेगवेगळे जे बिल आपण त्या ठिकाणी पास केले त्यातनं महाराष्ट्र हा पुढे जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या अधिवेशनातनं लोकांना मिळालं आहे. काय मिळालं आहे याचं काल आम्ही पत्रक देखील काढलेलं आहे, त्यामुळे त्याचं रिपिटेशन मला करायला लावू नका. राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला,
जे गुजरातमधलं न्यायालय होतं ते दबावाखाली काम करत होतं असा आरोप केला जातो. असं सुप्रीम कोर्टाने तर म्हटलेलं नाहीये. सुप्रीम कोर्टाने उलट राहुल गांधी यांनी जे म्हटलेलं आहे ते कसं अयोग्य आहे आणि उच्चपदस्थ लोकांनी असं का म्हणू नये हे देखील सांगितलेलं आहे. मात्र अशा प्रकारचा निकाल आल्यानंतर मला एका गोष्टीचं समाधान आहे. कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे सगळे काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे नेते कालपासून सर्वोच्च न्यायालयाचं गुणगान करतायत. याचं मला मनापासून समाधान आहे. आता यातनं ही गोष्ट उघड झाली, आम्हाला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्ट चांगलं आणि आमच्या विरोधात निर्णय गेला तर सुप्रीम कोर्ट वाईट. म्हणजे भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांना कशा प्रकारे हे लोक त्या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत, त्याचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत हे आता निश्चितपणे स्पष्ट झालं आहे. सर एक मिनिट